भावांनो, सकाळी उठलो, आख्याचं तोंड बघितलो, जायला 6 वाजता उठवलंय, खरं 8 वाजवलंय फिरायला जायचं म्हणून उगं तोंड धुवून आलो बघा. आंघोळ नाही, काय नाही ना, चहा नाही ना, काय नाही, पैसे पण नाही. आता उगं यांना काय खाऊ वाटलं तर खायचं, नसेल तर तिथनं वापस यायचं. लई नाटकं लावला की रूम सोडून परत ते खालचं रूम पकडायचं जे आधी राहत होतं. का तर पहिला सह्यारा मूवी बघून आलाय. भेटू आपण काय तर खाताना पिताना. आता पंपावर चालला होता आणि आपल्यापेक्षा एसपी नाही, सीबी शाईन आहे. 125 cc आपल्या स्प्लेंडर पेक्षा 125 आहे. आणि मी रूम सोडूनच चाललो होतो. खरं तर हे भाऊ लोक पण आहेत आपले या लागलेत. रूम सोडून ह्यामुळे चाललो होतो तर सीएनजीची गाडी घेता म्हणे त्या भोकाचं. तोंड दाखव एकदा, तोंड तर दाखव, मास्क खाली बजाजची गाडी घेता म्हणते. चला भावांना आपण पंपावर जाऊ, ह्याने सीएनजी भरत बसू दे तिथं कुठं तर. 200 टाक. इथं हवा भरायला आला पेट्रोल पंपावरती, स्वतः भरावं लागतोय. भाऊ जर नॉलेज लय वाटतं बाहेर लागतं. भाऊ कॉम्प्युटर इंजिनियर झालाय, अजून चालू आहे का? तर सगळे भाऊ लोक हे आपल्याला क्वालिटी वाटलं बॉस, असं हेल्मेट बिलमेट एक नंबर. हे आपला भाई, हे तर पहिल्यापासून आपला भाई आहे. फक्त ह्याची संकेत बॉस बरोबर का नाही? हा मुंबईला जायचं ना, मुंबईला जायचं. मुंबई म्हणायला लागले बॉस, मुंबई म्हणाला आख्या जायला. अचानक भयानं कुठनं काय करतंय की, आणि कुठनं काय डोकं चालतंय की, कुठनं का रात्री स्वप्न पडलंय काय म्हणजे त्याला. आता मुंबई म्हणायला लागला. लोणावळ्याला म्हणला पण मी झोपेत नव्हतो होतो. एफजेड आपली जायला. आपली स्प्लेंडर आणलो असतो तर दोन्ही एफजेड शांत. आपली स्प्लेंडर आणलो असतो तर भाई दोन्ही एफजेडला मागे टाकलो असतो मी. चला भाई, गाडी मला चालवायची आहे. आग्या कसा अडशी तुम्हाला पहिल्यापासून माहिती. चालू आहे सोबत. चहा प्यायला थांबलो आता आपण, का तर आता डायरेक्ट जर हायवे लागलं. कुठले रस्ते ते, यमुना नगर इथलं काय आपल्याला माहित नाही. चहा प्यायला थांबलो आणि हे भाऊ बघा इथं ह्याची पिल्लू दिले हो, ह्याची पिल्लू दिले बघा. ह्याची पिल्लू दिले हो. विषय कोण गाडी तुझी आहे ना? पिल्लू दिली आहे का तुझी ते? होय, नाव तर सांग. आकाश दिलं ह्यानेच तुझी पिल्लू. काय म्हणला? चहाला कशाला थांबलो मग? मी चहा नाही पित. मला चहा भेटला, विषय संपला आता. सरका साईड. मला चहा भेटलं, संपला आता. तुम्ही प्या ना प्या. हे आगे जिम लावणारे चहा पित नाही जायला. मला चहा शिवाय गाडीला फेर पडी नव्हते, आता पाय आले नव्हते चहा. आता हे हायवे आहे आणि मी शाईन आणि 3 जण एका गाडीवर आहे. आता थांबायची वेळ आली आहे तर अजून आमचं एक एफजेड वाला प्लेअर मागत राहिला. काय चला आला नाही महत्वाचं आहे. सर रे भाई, सर जरा एकदम क्वालिटी शाईनच परवडली एफजेड पेक्षा. आता ह्यांना पुढे टाकून जा म्हणलं, ह्यांना पुढे घालून जा म्हणलं तर अजून बघा ह्याने अजून स्लोच चालले. 40 वरच आहे आपला गाडी. आपणच फास्ट जातो, शाईन असून ते पण ती ग आम्ही गाडीवर. पण बॉस हे धोका दिला ट्रॉफिक मध्ये आपल्याला. दुसरे बोलले नाहीत. हे अण्णा ऋषी आणि काय केला माहित आहे का? ट्रॉफिक मध्ये मला मागं बसलाय. मग मी व्हिडिओ काढालतो, ब्लॉग बनवालतो. मग मागचा एकटा पण हॉर्न वाजवला नाही, सिग्नल सुटलं. ह्यानं काय म्हणता, हा बंद कर, चल आता म्हणताय. म्हणजे ह्याच्या पुढे मोबाईल मागाव का नाही ह्याला? म्हणजे आमची परिस्थिती बघून असं बोलायला काय? हा सरळ म्हणू दे. नाही बाबा माझा मोबाईल घेऊ नको, माझा मोबाईल घेऊ नको म्हणायचं. सरळ माझा मोबाईल घेऊ नको म्हणायचं. घेऊ नको तिकडे, हा असं म्हण. हे तर घे की मग. झोप यायले, झोपला यायला. रोज 11 वाजता गांडीवर ऊन पडेपर्यंत झोपत होतो. आज ऊन यायच्या आधी उठलो. डोळे कसे दिसत.
फ्रेंडशिप डे आहे ना, फ्रेंडशिप डे आहे ना. का नसते बे, आपली मैत्री कायम असते. तू डायरेक्ट बोलत जा, पण मोबाईल घेऊ नको, हे घेऊ नको लई. मला थंड झाल्यावर देतो का आता देतो. तिसरा वडापाव आहे. स्पेशल जागा दिलाय नरका त्याला. ते अमराच त्या माणसाला जिम करणार आहे. तर भाई वडापाव खाता खाता प्लॅन चेंज झालाय. मुंबई सगळं कॅन्सल. आता एकविराला जायचं इथनं परत मुंबईला. फिरायला काय लोहगड आहे, टायगर पॉइंट. लोहगड टायगर पॉइंट पहिल्यांदाच ऐकलो मी. टायगर लोहगड तर झालं. काय करू, फोटो काढू का? फोटो काढू काय स्टोरी टाकतो वर एवढं मोठं मंदिर आहे. तू हे स्टोरी टाकल्यावर ब्लॉग मध्ये काय टाकणार? ब्लॉग मध्ये काय टाकणार? मोबाईल ह्याच मोबाईलने काढू फोटो. ह्याच मोबाईलने काढू का? काढून झालाय, बघू पडलाय का. भाई माझ्या बायकोला एक म्हणायचंय मला की ना, तू बाळा काय उपास पकडाली बघ सोमवारचे, ते बस कर आता, बंद कर. देवानं तुझं ऐकलंय आता. तुझ्यामुळे ना भाई मला कुठली मुलगी पण बघितणार नाही. आता चहा प्यायला बसलो होतो तर एक मुलगी पण बघितली नाही. हे नुसतं उपास पास झाला. आता मी तुझं झालं, विषय संपला आता. ते कशामुळे बघत नाही माहित आहे का? बाजूला एवढं बाई बसते, गाडी एवढं सुंदर बसतंय, त्यामुळे बघितलं रे तुला. नाही तसं पण आहे. हे गेलाय डुम्बिनी खेळ नी उपास आज मांडले तिथं नाटकाला आणि तागी ते हे जरा सुटमा पूर्ण नेमकाला या पोरीने नोडा लागला, या मुलगी नोडाले आहे का नोड ही घोगाले आहे यावा. बकचोदी रुकनी नहीं चाहिए भाई जिंदगी में. अगर बकचोदी रुक गई ना भाई खत्म भाई जिंदगी. किस काम की फिर अगर बकचोदी रुक गई तो. याला माझ्या डॉल्फिनची आठवण येते बघितलं भाई, खोटं बोलत नाही. असं घाट बीट मध्ये ना तिला लई दिवस झाला आणलोच नाही. ते कितीला घेतला वरना? 12,000. फक्त ते एक सिंगल. सिंगल. बाकी इकडचे हा नाही हे आहेत का फक्त एकच घेतलेलं आहे? दोघी आहे माझ्याकडे. म्हणजे पूर्ण सेट आहे 12,000ला का हे फक्त एकच? सिंगल 12,000. तेवढं डाऊन पेमेंट भरलो माझ्या गाडीला मस्त. 12,000 ना स्प्लेंडरला. हिमालय नाही रे भाई, विषय नाही ह्या गाडीचा. गाडी घेऊन कधी सकाळी निघाला 04 सुरत. रिस्पेक्ट भाई. क्वालिटी भाई क्वालिटी. कुठंपर्यंत गेला आतापर्यंत? आता लास्ट मंथ नाही, एप्रिलला गुजरातला गेला होता आणि तिथे ज्योतिर्लिंग केलं मी. नागेश्वर, सोमनाथ आणि ते फक्त गेला आणि द्वारिका पण गेला. प्रॉपर कुठला? मी युपी. युपीचा? हो, मी ते ठाणेच राहतो. अरे आता उज्जैनला चाललो होतो मी दिवाळीला. उज्जैन झालं माझा? नाही आता चाललो. मी स्प्लेंडर वरती करतो. हो. झालं माझं रायगड, राजगड, लोहगड, मुंबई, कोकण स्प्लेंडर वरती जा. येऊ का भाई? हो ताई धन्यवाद. हिमालयन भाई माझ्या स्प्लेंडर पेक्षा डबल हाईट आहे भाई हिमालयन. एकविराला तर पहिल्यांदाच आलो, पण भीमाशंकरला कसं पायऱ्या होते ना, मागच्या वर्षी भीमाशंकरला गेलतो मी, सेम असंच पायऱ्या फक्त ते खाली उतरायचे हे वरा चढायचे. पहिल्यांदा आलो पण मी पण इथं एकदाच आलो. एकदम जेवढा इतक्या उशीर चालत आलो ना, काहीच थकवान आता इथनं आल्यानंतर ना गेलं. हे असं निसर्ग लय महत्वाचं आहे. समाधान वाटतंय. मग असं म्हणजे पुण्यात आल्यापासून कुठं चालू नव्हतो ना, नाट्य घेऊन आलो. आता तुम्ही हे एन्जॉय करा. म्युझिक तर लावत नाही, कॉपीराईट पडतंय म्हणून.
आता आयफोनचा तर प्रॉब्लेम माहित आहे की चार्जिंग कमी असल्यामुळे आपण काय येताना शूट काढला नाही. तू काढला का? आता आलाय मी. माझं एक झोप झालं माझं. कसा झाला माझं शूट? कसा झाला? इकडं कधी सांगणार? आलतो रे ह्याच्या आधी इथं. सोड सोड सोड. अरे इकडून कुठे वनवे. टू व्हीलरला लाईन दिलाय का? नंबरवर पाठव. ठेवला ना? भोशी डॅम जवळ पडते ना इथनं? जवळ आहे का लांब आहे? गाडी जाते का तिला परत? गाडी जाते का? गाडी नाही जात. गाडी जात. पायी पायी दगड दगड आहे सगळं. किती आहे पार्किंग? 30 रुपये. 30 आहे ना? नंबर 1 मनात काय काम केलं असं पाहिजे. ह्यानी मी मामा आहेत पार्किंगला 30 रुपये घेतले तर मागं 50 म्हणाल ते आम्हाला. मी असं येड जावे कुठं कुठं गाठ पडते ते लुटायचं काम चालू आहे. 90 रुपये 100 रुपये 100ची नोट. 50 लावून देतो. बाकी पुढं पार्किंगला गेलं तर 50 रुपये ठेवतो. तेच की या इथं असं पार्किंग इथंच बरं असेल की त्याच्यावरती. भावान कधी आलाव ना तुम्ही भुशी डॅमला? ह्याच्यावरती नाही आवडतं नाव. ह्याच्यावरती नाव नाही आहे. हे असं आहे. टू व्हीलर 30 रुपये पूर्ण असं क्लिअर भेटणार आहे तुम्हाला. कुठं तर 30 सांगून 50 घेणं देणं, खिशात पैसे घालायचं. चावी मगाशी पण विसरलो होतो. चावी. तू तिकडे कुठे गेला? 40ला 50 काय पहिला आंघोळ करा रे जाऊ ना. बॉस पप्पी दे झाला एक. आता टेन्शन कसं आहे 100 वाळलं नाही तर मग एक रूमवरच ठेवलं ते टेन्शन येतं भाई. या 25 रुपये. मसाला 1 नंबर आहे. मसाला 1 नंबर आहे मावशी. या चला 25 रुपये. गरम आहे. हो पैसे द्या. मामा मध्ये आले हो पैसे द्या. 2 झाले. पेरू कापायला उभा केलं मावशी याला. चाकू का? महाराष्ट्रात हिंदी बोलाले. टाकलायचे का? आणायचे का? नको मसाला 1 नंबर लावला मावशी. मस्त तेवढंच तिखट लेवल बघून. तू पेरू कापायला उभारला का क्या? 25 रुपयाला फक्त 25 रुपये. पेरू का हे? कनस 25 रुपयाला. चला ना आकाला काय मराठीत बोलायचं काय महाराष्ट्रात आहे. जोपर्यंत भिजत नाही तोपर्यंत मजा येत नाही. हे इथनं पाणीच आहे ना भाई. इथनं पाणीच आहे ना. त्याच्यामुळे पाणी खाली जायना झालं. तिथं झोपलं पाणी पूर्ण खाली जायना होतं. तिथं पूर्ण एन्जॉय करतो. मदत भेटतो आता तुम्हाला. हे गेले आख्या मोबाईल भाई. सगळं बक्षिरी संपलं. आख्या 2 वेळा पडला तर ह्याला लागलं नाही. मी एकदा पडलो मला लागलं भाई. इथं लागलं शॉर्ट घसरून. हे असले चप्पल गाठल्यावर होतं बघा. खेकडा धरायला आला. आता रिस्क घेत नाही एकदा पडल्यावर. अब रिस्क नाही लेंगे भाई. आता रिस्क नाही. एकदा पडल्यावर तर रिस्क नाही. भुशी डॅम मधनं येताना आणि जाताना ना छोटं लडाख लागतंय तुम्हाला.
ते लडाख गाडीमध्ये अलाउड नाही आहे. डायरेक्ट असले 4 व्हीलर अलाउड येतं आणि डायरेक्ट चालत जायचं असं. आणि ह्याने साप बघितलं तर 20 रुपयेवालं ते आपल्या मून दुकानात भेटतं बघा. आंघोळ केल्यावर फ्रेश होतो का वाटलं होतं. अजून जरा झोप यायला लागला. आता परत एकदा काय पाहिजे मला. चहा पाहिजे आता अजून. तर आता पहिला चहा प्यायलाच थांबतोय. डोकं पण धरलंय एकदम. डोकं दुखायला हे वन साइडच दुखा लागला आता. तर अर्धा किलो झाले असतील. आता ओके. मग आता ओके वाटायला. आपला काय विषय नाही. पडलं तर ठीक आहे पण हे असलं नाही रे बाबा. पाय सगळं हे बघ बुटाचा निघून पडलं साईडला. काय टार्झन दी वंडर कार बघू. झाली 2 4 रे. मामा येऊ का. बुशी डॅम एकविरा झालं. बुशी डॅम झालं. आता इथं चहा पाण्याला थांबला नसता पण इथं आता गेट पडलंय. आता परत कुठं पावसात भिजत बसायचं. वातावरण तर एकदम क्वालिटी झालंय. मस्त वाटायला लागलं एकदम. बारीक पाऊस सगळं नाही का. चला पहिला काय तर पेट पूजा करू. मला झोप या लागल्या. लय म्हणजे लय बेकार झोप या लागल्या. हा फ्लेक्सिबल. डॉगेश भाई की तर डॉगेश भाई पाऊस काय थांबाचं नाव घे ना. एकाचं आता रेनकोट घेतलो. कोणाचं भिजू द्या. इथं लोहगडला तर ह्यांनी सगळे गेलेत. आता मी ह्याच्या आधी गेलतो म्हणून तसं काय तेवढं हे वाटलं नाही म्हणून मी काय गेलो नाही. तर गाडीपाशीच उभारलो. मध्ये आता एकदम झालं. आता एकदम रेडी झालो. त्यांनी पण येते टाकायचं. गाडी घ्यायची मारायची कल्टी. आता हे आपला एक मित्र आहे इथं. ओघे ओळखला का. मला ओळखला का. हे पण हे आपलं भाई आहे. या पुढं आलं तरी ह्याला हे उद्या दाखवायचं आलो म्हणून सोलापूरवरून. आहे बा सोलापूर. आपापल्या गाड्या काय जेवण झाल्यावरच चक्कर काढायचे आहेत का. 20-30 किलोमीटर तेवढं कव्हर करायचं. पावसामुळे काय मोबाईल बाहेर काढलो नाही. इथं काय ह्यामध्ये ठेवलं होतं पॉवर बँक ते सगळं ह्यामध्येच आहे. आणि आमचे साहेब पण झोपले होते गाडीवर मागं. त्यांना साहेब झोपले होते. थकला. पाण्यात पाऊस कसं होतं. चला आता मस्त जेवण घेऊन करतो. झोपून जातो निवांत. तिघं नॉनव्हेज आहेत का. कोण आहेत तिघं. आख्या माझ्या गाडीवर बसू नको. गाडीवर बसू नको बे आता. गाडीवर बसू नको आता. नॉनव्हेज बिनव्हेज हे सगळं शॉर्ट केलं बघ. इथं वाढवले तिथं रेट. डोकं काम करेन ना भाई. माझं अजिबात डोकं काम करेन. भाई हे संपलं आता. डोकं गेलंय माझं कामात ना. याक्यासोबत फिरल्यावर असं भिजलाय पण पूर्ण. इकडं व्हेज नॉनव्हेज तिकडं जाऊ द्या. हे व्हेज आपल्या विषय राहू द्या. हा तुम्हाला इकडे देता येणार नाही. पनीरची भाजी आलेली आहे आणि सगळ्यांना कडक किती येत आहे. सगळ्यांना एकदम पुरण्यासारखं. कांदा का तुम्ही ठेवून घेतला का. व्हेजवाल्यांचं सेपरेट आणतो का कांदा. आहे का. हे नॉनव्हेजचं आहे का. हा हे व्हेजचं. हे कांदा आपल्याला लागतंय. किती पण सर्दी होते काय पण होते कांदा लागतात. गरमागरम आहे. मस्तपैकी जेवण घेतो. हॉटेल मालकाचं ते भाग्यश्री हॉटेलवाल्यासारखं भांडणं होते सारखं. कांदा का पाहिजे तिकडे कमी घालतो रे. स्किल कसं वाटली माझी. शाईन असू दे कुठली पण असू दे. सायकलचे टायर वाले दिसायले मला.
कुठली मागची टायर का मला ते गाणं काढलेलं एक दिन मर जाएगा त्याने आक्यासारखं उठत होता सारखं म्हणणार हळू चालू हळू चालू हे भाऊ तुमच्या दोघांच्या मधून पुढे बघायला कोणाला धडकत आहे नाही त्याने मला आज त्याने बोललाच नाही मला त्याने काहीच बोललं नाही त्याने हाय तसं बसलं शांत नाही भाई त्या ट्रॅव्हल्स आणि ओलाच्या मध्ये ओला चालली होती ओला वाला बेकार कट मारलो मी फार अजून पण सरकला नाही मामा 7 हा चालतंय सगळं कॉन्फिडन्स जाणवं लागलं चहाचं सगळं कॉन्फिडन्स ही आहे शपथ त्याचं बघा किती तेच की वल्ल धूळ अरे पहिला वल्ल झालं मग धूळ बसला कसं जाईल बरं हे पडलेलं आहे का हे पडला का पडला का मला इथं लागलो घाण झाला चालवणाऱ्याला पाय बघा काय कसं झालं घेतो 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 आता आक्याला गाडी दिलो एक 10-15 किलोमीटर राहिल्या म्हणून आक्याला दिलो बघू कसं चालवतं गाडी तर बघू विश्वास तर 1% पण नाही हा हे व्हिडिओ बनवायचं कारणच ते मला काय झालं की जबाबदार आक्याच आहे हे आरटीओ तू कुठल्या तर मोठ्या गाडीच्या मागं घेत जाण्याचं चलो भाई घरी तर आलो लय थकलो आता झोप तर आले पहिला डॉल्फिनला सॉरी म्हणतोय जायला सोडून गेलो बेबी परत येतो तर भावांनो कुठला आंघोळ नाही ना कुठलं डॉल्फिनला भेटायचं नाही आळस तर लय डेंजर आलाय आंघोळ पण करायला आळस आलाय तसं तर सकाळी पण केलो नाही ह्यानं तर भाऊ झोपला आज माझ्या जागेवर झोपला मी एडिटिंग करत बसलो होतो लवकरात लवकर जरा अपलोड तर करा म्हणलं आणि थोडं आत्ता 3-4 व्हिडिओ असेल माझा हे काय चुकलं तरी कमेंट करा काय चांगलं वाटलं तरी कमेंट करा म्हणजे मला पण समजतं काय चेंजेस करायचे ना काय नाही फक्त आहे ना अडचण काय माझ्यापाशी ना मोबाईल नाही आणि सारखं आक्याला मागायला पण मला चांगलं वाटत नाही फॉलो करा कमेंट करा सबस्क्राईब करा फॉलो तर इंस्टावर कराच आणि सबस्क्राईब करा गुड नाईट भेटलो तर भेटो उद्या परवा परत भेटू नाहीतर रक्षाबंधनला भेटू गुड नाईट भावाला